यस, आज आपण बघणार आहे व्हेलॉसिटी ऑफ लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. ह्याच्या अगोदर आपण डिफरन्शियल इक्वेशन बघितलं. काय केलं बघा डिफरन्शियल इक्वेशनचं, d2x/dt² प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 0. बरोबर. त्यानंतर आपण काय पाहिलं, सेकंड एक्सप्रेशन ऍक्सिलरेशन इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर. आता ऍक्सिलरेशन एक्सप्रेशन कन्सिडर करायचं आणि आपल्याला कशाचे एक्सप्रेशन काढायचे, व्हेलॉसिटीच. नाही, वी नो दॅट acceleration of linear simple harmonic motion is acceleration is equal to मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. बरोबर. म्हणजे व्हेलॉसिटी काढण्यासाठी काय कन्सिडर केलंय, ऍक्सिलरेशन. बरोबर. आता आपल्याला काढायची आहे काय, व्हेलॉसिटी. काढायची आहे काय, व्हेलॉसिटी. माहिती आहे काय, ऍक्सिलरेशन. मग ऍक्सिलरेशन व्हेलॉसिटी मध्ये लिहा. मग अशी लिहिलं तर बघा, व्हॉट इज ऍक्सिलरेशन, dv/dt. बरोबर. ऍक्सिलरेशन कशात लिहिलं, dv/dt. बट व्हॉट इज ऍक्सिलरेशन, रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ टाइम. आणि ऍक्सिलरेशनची व्हॅल्यू भरली, dv/dt इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. कळलं. असंच का लिहिलं, व्हेलॉसिटी पाहिजे. म्हणजे ऍक्सिलरेशन कुठल्या फॉर्म मध्ये लिहिली, व्हेलॉसिटीच्या फॉर्म मध्ये लिहिली, dv/dt. फक्त इथं स्मॉल चेंज आहे, एवढं विसरू नका. कारण तिथं चेंज चुकला की चुकला. फक्त चेंज काय बघा, dv/dx into dx/dt इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. dx न मल्टिप्लाय डिवाइड केलं, बाकी काय नाही केलं बघा. dx ला dx कट, dv/dt ऍज इट इज. dx ला dx कट, dv/dt ऍज इट इज. कशासाठी केलं ते आता लक्षात येईल तुमच्या. बट रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ टाइम इज कॉल्ड व्हेलॉसिटी. dx/dt म्हणजे काय, व्हेलॉसिटी. बरं, इथं व्हेलॉसिटी dv/dx इंटू dx/dt बद्दल काय ठेवायचं, फी इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. क्लिअर कळलं. ठीक आहे. dv/dx ऍज इट इज. dx/dt बद्दल काय ठेवलं, फी. म्हणजे dv/dx इंटू फी इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर एक्स. आता आपल्याला काढायची व्हेलॉसिटी, पण आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ व्हेलॉसिटी. डेरिव्हेटिव्ह कॅन्सल करण्यासाठी इंटिग्रेशन काढायला लागतं. डेरिव्हेटिव्ह कॅन्सल करण्यासाठी इंटिग्रेशन, लॉग कॅन्सल करण्यासाठी अँटी लॉग घेतो, ट्रिगोनोमेट्री कॅन्सल करण्यासाठी इनव्हर्स घेतो, +4 कॅन्सल करण्यासाठी -4 घेतो. कळलं. म्हणजे लॉग आणि अँटीलॉग एकमेकाला कॅन्सल होतात, प्लसला मायनस कॅन्सल होतं, डिवाइडला मल्टिप्लाय कॅन्सल होतं. तसं डेरिव्हेटिव्हला इंटिग्रेशन कॅन्सल होतं. पण हे इंटिग्रेशन काढण्याचे 4 रूल आहेत, ते लक्षात ठेवायचे. पहिलं, dx dy dt हे कुठं पाहिजे, न्यूमरेटरलाच पाहिजे. पहिला रूल काय, dx dy dt dθ हे डिफरन्शियल कोएफिशियंट म्हणायचं. काय म्हणायचं, डिफरन्शियल कोएफिशियंट. ते कुठं पाहिजेत, न्यूमरेटरला. कोण डिनॉमिनेटरला आहे, dx. तो अपोजिट साईडला न्यायचा. म्हणजे हा v, हा dv आणि dx काय केला, मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स इंटू dx. पहिली कंडिशन कळाली. सेकंड, dv dx अपोजिट साईडलाच पाहिजे. हाय का, हे काय, dv एका साईडला, dx अपोजिट साईडला. तिसरी कंडिशन, dv च्या साईडला v च्या टर्म पाहिजेत, dx च्या साईडला x च्या टर्म पाहिजेत. हा, dv च्या साईडला v च्या टर्म आहे, dx च्या साईडला x च्या टर्म आहे. आणि मग इंटिग्रेशन करा. म्हणजे काय होईल, इंटिग्रेशन ऑफ v dv इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ ओमेगा स्क्वेअर एक्स dx. बरोबर. आता कॉन्स्टंट आहे ते बघा, dv आलं की v व्हेरिएबल, dx आलं की x व्हेरिएबल, dt आलं की t व्हेरिएबल, dθ आलं की θ व्हेरिएबल. सो इंटिग्रेशन ऑफ v dv इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर बाहेर इंटिग्रेशन ऑफ x dx. इंटिग्रेशन ऑफ x dx. आता तुम्हाला इंटिग्रेशनचा फॉर्म्युला माहिती पाहिजे. काय माहिती पाहिजे,
इंटिग्रेशनचा फॉर्म्युला. काय इंटिग्रेशनचा फॉर्म्युला बघा. एक्स रेस टू एन चं इंटिग्रेशन एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1. म्हणजे पॉवर 1 न वाढवलेली पॉवर खाली लिहिली. पॉवर 1 न वाढवलेली पॉवर खाली लिहिली. उदाहरणार्थ आता बघा, एक्स इंटिग्रेशन काढायचे काय असणार, एक्स स्क्वेअर बाय 2. एक ची पॉवर नाही म्हणजे 1 आहे, त्याची पॉवर 1 न वाढवून खाली लिहा. समजा एक्स स्क्वेअर आलं तर त्याचे इंटिग्रेशन काय होईल, एक्स क्यूब बाय 3. पॉवर 1 न वाढवले तीच पॉवर खाली लिहिली. समजा एक्स रेस टू क्यूब आला तर काय करणार, एक्स रेस टू 4th बाय 4th. एक्स रेस टू 4th असेल तर एक्स रेस टू 5 बाय 5. नक्की कळालं. तसा फीचं इंटिग्रेशन काय होणार, फी स्क्वेअर बाय 2 मायनस ओमेगा स्क्वेअर. एक्सचं इंटिग्रेशन काय, एक्स स्क्वेअर बाय 2. आणि ज्या ज्या वेळेस इंटिग्रेशन काढाल त्यावेळेस कॉन्स्टंट काय करा, ऍड करा. काय करा, कॉन्स्टंट ऍड करा. ह्याला इक्वेशन नंबर 1. आता हा जो कॉन्स्टंट सी काढलाय त्याची व्हॅल्यू काढायची आपल्याला. कशी काढायची ते बी अगोदरच्या प्रमाणे बघा. पुन्हा सिंपल पेंडुलम आठवा. इथं मेन पोझिशनला डिस्प्लेसमेंट 0, एक्स्ट्रीम पोझिशनला डिस्प्लेसमेंट अँप्लिट्यूड. आता एक्स्ट्रीम पोझिशनला व्हेलॉसिटी किती असते, 0. कशावरून, बघा पार्टिकल इथून असा जातो, इथं 0 होते म्हणून परत येतो, पुन्हा इकडे जातो, इथं व्हेलॉसिटी 0 होते म्हणून परत येतो. म्हणजे एक्स्ट्रीम पोझिशनला व्हेलॉसिटी किती असते, 0. बघा काय म्हणायचं, ऍट एक्स्ट्रीम पोझिशनला काय लिहायचं, एक्स इज इक्वल टू ए आणि व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट किती, अँप्लिट्यूड आणि व्हेलॉसिटी किती, 0. ह्या व्हॅल्यू इथं पुट करा. व्हेलॉसिटीची व्हॅल्यू किती ठेवली, 0. डिस्प्लेसमेंट किती, ए. सो मायनस ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर डिवायडेड बाय 2 प्लस सी. सो सी ची व्हॅल्यू मायनस इकडे प्लस आली, ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर बाय 2. पुट द व्हॅल्यू ऑफ सी इन इक्वेशन 1. आता इक्वेशन 1 मध्ये सी ची व्हॅल्यू पुट करा. सो व्ही स्क्वेअर इज इक्वल टू दिस व्ही स्क्वेअर अपॉन 2 मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर अपॉन 2 आणि सी ची व्हॅल्यू ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर बाय 2. 2 सगळीकडचे कट करा म्हणजे काय राहिलं, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. बरोबर. आता काय करा, कॉमन काढा. काय कॉमन आहे, इथं ए आहे, इथं ए का नाही, इथं एक्स आहे, इथं एक्स आहे का नाही, इथं ओमेगा स्क्वेअर इथं आहे का आहे. म्हणजे दोन्ही बाजूला ओमेगा स्क्वेअर बघा इथनं कॉमन काढला. इथं काय राहिलं मग, मायनस ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, कारण ओमेगा स्क्वेअर बाहेर काढलाय. नेक्स्ट ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू व्ही स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर. अगोदर निगेटिव्ह ठेवायचे नाही कधीच साइन. सुरुवातीलाच निगेटिव्ह झालं की मग काय कशाचं कल्याण होणार आहे. काय असलं तरी सुरुवात पॉझिटिव्ह सुरुवात करायची. मग हे ए स्क्वेअर आलं अगोदर इथं ठेवा, नंतर मायनस ए स्क्वेअर ठेवा. कळलं, सुरुवात पॉझिटिव्ह पाहिजे. आणि दोन्ही साईडचे स्क्वेअर रूट काढा, कारण व्हेलॉसिटीचा स्क्वेअर नको आहे आपल्याला, आपल्याला व्हेलॉसिटी पाहिजे. काय पाहिजे, व्हेलॉसिटी. मग स्क्वेअर रूट काढा. व्ही स्क्वेअरचं स्क्वेअर रूट व्ही, ओमेगा स्क्वेअरचं स्क्वेअर रूट ओमेगा, आणि हे रूट मध्ये ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, आणि स्क्वेअर रूट काढलं की प्लस ऑर मायनस, कारण स्क्वेअरला 2 व्हॅल्यू असतात, क्यूबला 3 व्हॅल्यू असतात, 4th पॉवरला 4 व्हॅल्यू असतात. तसं व्ही स्क्वेअरच्या 2 व्हॅल्यू, एक प्लसची दुसरी मायनस. एक्सप्रेशन समजला. थँक्यू व्हेरी मच.